प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 12 लास्टचा क्वेश्चन. आपण काल ट्राय सेक्शन 3 भाग करणं, त्याच्यानंतर 4 पार्ट्स आणि त्याच्यानंतर आता 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. ट्राय सेक्शन म्हणजे 3 पार्ट्स केले होते, त्याच्यानंतर 4 पार्ट्स आणि आता 5 पार्ट्स. 5 पार्ट्स कसे करायचे बघा. पहिले कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे काय दिलेले. हेअर बघा, हेअर ए x1 y1 किती दिलेलं आहे सांगा. बी x2 y2 किती दिलेले आहे सांगा कोऑर्डिनेट्स. 20 आणि 10, 0 आणि 20. आता हे कोऑर्डिनेट आहे, एंड पॉईंट आहे. एक लाईन काढली समजा आपण, देअरफॉर समजा अशी एक लाईन काढली. ए बी बरोबर आहे. आता याचे पॉईंट काय आहे 20 आणि 10. याचे पॉईंट काय 0 आणि 20. समजलं. आता याचे 5 भाग करायचे. मग 1 झाले का 5 भाग. 1 2 3 4 5. याला जर नाव दिले आपण P Q R S. काल किती भाग केले होते आपण 3 आणि 4. 3 आणि 4 भागच्या नंतर आता 5 भाग करायचे. याचे कोऑर्डिनेट काढायचे. आता याला जर आपण x1 y1 म्हटलेलं, याला काय म्हणा मग x3 y3. याला काय म्हणायचं x4 y4 x5 y5 x6 आणि y6. आता बघा थोडा माइंड लावायचा की करता काय येईल. आपल्याला माहिती आहे 2च फॉर्म्युला आपल्याकडे. कोणता फॉर्म्युला सेक्शन आणि दुसरा मिड पॉईंट. आता ए आणि बीचा मिड पॉईंट आहे का कोणी बघा. ए आणि बीचा कोणी मिड पॉईंट असू शकतो का याच्यामध्ये नाही, कारण 5चे भाग म्हणजे अडीच होतात. 2.5 होतं. किती होतं 2.5. 2.5 वर कोणताच पॉईंट नाही आहे. कितीवर आहे बघा 1 2 3 4 5. म्हणजे एक तर 2 वर नाही, दुसरा कितीवर आहे 3 वर. मधात आहे का नाही. म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युला सुरुवातीला वापरू शकत नाही. मग कोणता वापरावा लागेल सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युलामध्ये काय करायचं सुरुवातीला तुम्ही हा पी कोऑर्डिनेट काढून घ्यायचा. कसा बघा. आता काल तुम्हाला सांगितलं मी सेक्शन फॉर्म्युला कसा यूज करायचा. किती भाग होतात 1 2 3 4 5. किती भाग झाले 5. मग जर मी असं लिहिलं समजा सिगमेंटने पॉईंट. समजा इथं जर मी असं लिहिलं पॉईंट पी x3 y3 डिवाइड्स सिगमेंट ए बी. कोणाला डिवाइड करून राहिला तो सिगमेंट ए बीला. बघा पी x3 y3 डिवाइड सिगमेंट ए बी. आता पीनं डिवाइड केलं का नाही. मग पीच्या लेफ्ट साईडला किती आहे 1. पीच्या राईट साईडला किती मोजा 1 2 3 4. मग रेशो काय आला 1:4. सेम ट्राय सेक्शनचं पण तसंच सांगितलं तुम्हाला. आठवा 2 भाग केले होते असे काल आपण बरोबर आहे. ए बी दिलेला असला पी आणि क्यू. मग पी जर घेतला मग पी डिवाइड जर घेतला आपण तर रेशो काय येईल मग 1 आणि इकडे काय येईल 2. फक्त लक्षात ठेवायचं ट्राय सेक्शनमध्ये रेशो घ्यायचा 1:2 आणि 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स केले तर रेशो किती घेणार 1:4. एकच पॉईंट काढायचं आहे, बाकीचे सगळी इझी आहे. याच्यात पण एक पॉईंट काढला क्यू तर काय झाला मग मिड पॉईंट. कळालं ना. कालचं लेक्चर बघून घ्या. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 4 पार्ट्सपेक्षा 3 आणि 5 वाला जास्त वेळेस विचारला जातो. कळालं का. कोणता 3 पार्ट्सवाला आणि 5 पार्ट्सवाला. का माहिती आहे का विचारला जातो. त्याच्यात दोन्ही फॉर्म्युला यूज करावं लागते म्हणून. 4 पार्ट्समध्ये कोणता फॉर्म्युला यूज करतो फक्त मिड पॉईंट. त्याच्यात सेक्शन फॉर्म्युला वापरायची गरज आहे का नाही. मग ज्याच्यात दोन्ही फॉर्म्युला यूज करा तो क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट राहील तुमचा. आता सेक्शन फॉर्म्युला कसा यूज करायचा बघा. पॉईंट पी डिवाइड सिगमेंट ए बी इन रेशिओ. किती रेशो झाला तो 1:4. कितीचा रेशो झाला 1:4. कसा आला कळाला ना. मग देअरफॉर आता बाय सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युलानुसार बघा. सेक्शन फॉर्म्युलानुसार कोणता कोऑर्डिनेट घेणार आपण आता पीचा चालू आहे गणी. कोण डिवाइड करून राहिला पी. मग पीचा कोऑर्डिनेट काय आहे x3. सेक्शन फॉर्म्युला काय असतो mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. दुसरा कोऑर्डिनेट काय आहे y3. इकडे काय राहील मग my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. m किती आहे 1. तुम्हाला माहिती आहे रेशोमधला पहिला कोण असतो m, दुसरा कोण असतो n. 1 x2 किती आहे बघा चेक करायचं पटकन 0. n किती आहे 4. x1 किती आहे
20. m प्लस n म्हणजे किती रे? 1 + 4. डायरेक्ट आन्सर काढू. बघा हे जो क्वेश्चन आहे याच्यात डायरेक्ट आन्सर काढायचे. स्पेशल सेक्शन फॉर्म्युला असला की डिटेल स्टेप बाय स्टेप सोडवायचं. जेव्हा पार्ट करायचे आपल्याला 3, 4, 5 तेव्हा डायरेक्ट आन्सर काढू शकता तुम्ही. याचा आन्सर काय येईल बघा. 20 चौक 80. 80 आणि 0 80 भागीला 5 किती येईल आन्सर? 5 जर 80ला भाग दिला तर किती आन्सर? किती? 85. सरळ सरळ बरोबर आहे. 16 × 5 = 80. x3 आलं तुमचं 16. आता y3 = my2 y2 किती आहे? 20 प्लस n किती आहे? 4. y1 किती आहे? 10 अपॉनमध्ये m + n 1 + 4. डायरेक्ट सांगा आन्सर. 10 × 4 40. 40 आणि 20 60 भागीला 5 कितीचा भाग जातो? बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं होतं नंतर हे कॉर्डिनेट आल्यानंतर याला पेन्सिलनं लिहून ठेवायचं. आता हे कॉर्डिनेट आले कोणाचे आले? 16 आणि 12 कोणाचे आलेले? पीचे. मग इथे लिहून ठेवायचं थोडं, नंतर पेन्सिलनं पुसून टाकायचं ते 16 आणि 12. का लिहून ठेवायचे? फक्त बाकीचे कॉर्डिनेट काढायचे. आता बघा हा भाग संपला. आता किती भाग झाले? 1 2 3 4. आता किती भाग झाले? 4. 4चा मिड पॉईंट किती असतो? 2. मग आता बघा पी आणि बी जर कन्सिडर केलं तर मिड पॉईंट कोणता येईल रे? आर. समजलं का? कोणता येईल? आर. आता बघा एक एक सगळ्या गोष्टी मिड पॉईंटनं काढायच्या आपल्याला. आता बघा क्यू नंतर काढू आपण. पी बी बरोबर आर मिड पॉईंट आहे. आरच्या इकडे पण 2 भाग 1 2. आरच्या नंतर पण 2 भाग 1 2. फक्त पहिला पॉईंट काढणंच थोडं अवघड असतं. पहिला पॉईंट काढला की बाकी सगळे पॉईंट इझी. आता बघा क्यू x4 y4 इज द मिड पॉईंट ऑफ कोणाचा मिड पॉईंट येतो सांगा? इज द मिड पॉईंट ऑफ सिगमेंट कोणाचं आहे? पी बी. आता हे लिहिणं महत्त्वाचं असतं. काय माहिती आहे का? सिगमेंट पी बी. कारण याच्यावरूनच तुम्हाला डायरेक्ट पॉईंट घ्यायचे असतात. बघा इथं आपण ए बी घेतलं तर इथं कोण वापरलं? फक्त ए आणि बी. इथं पी बी घेतलं तर कोण वापरणार? पी आणि बी. पहिला कोणता आहे? x4. मिड पॉईंट म्हटल्यानंतर आपण काय करतो? सरळ सरळ x आणि पहिला x त्याच्यानंतर y आणि दुसरा y. मग बघा 16 अधिक काय होईल? 0 भागीला 2. y4 हा y4 म्हणजे याचा मिड पॉईंट काढायचा आपण. क्यू नाही ना रे? आर आहे ना. लक्ष नाही तुमचं? सांगायचं एखाद्या वेळेस. आर मिड पॉईंट आहे. कोणता मिड पॉईंट आहे? आर मिड पॉईंट आहे पी आणि बीचा. आर काढायचा आपल्याला. आर मिड पॉईंट आहे. आर कोणाचा मिड पॉईंट आहे? पी आणि बी. मग एक्स कॉर्डिनेट काढायतात. x5 x4 x3 त्याला सगळं सोडून द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा एक्स घेते तर इकडला कोणता घ्यावा लागेल? एक्स. 16 अधिक 0. मिड पॉईंट फॉर्म्युला एकदम सिंपल असतो. दोघांची बेरीज करायची. 16 अधिक 0 किती येईल सांगा? मग हे किती? 8. हां हे सांगा. y5 सांगा बरं तुम्ही. 12 अधिक 20 किती? 32. 16. y5 किती आलं? 16. समजलं? कळालं का? हा झाला आर. बघा पी झाला, आर झाला. आता हा आर आहे का नाही? तो लिहून ठेवा पेन्सिलनं. किती आला तो? 8 आणि 16. बरोबर आहे. आता मला सांगा उरला क्यू. कोणता उरला? क्यू आणि एस. क्यू कसा काढायचा सांगा बरं मला? पी आणि आरचा मिड पॉईंट आहे. बरोबर आहे. म्हणजे समजून राहिलं तुम्हाला थोडं थोडं. क्यू x4 y4 इज द मिड पॉईंट ऑफ सिगमेंट कोणाचा आहे? तेवढं लिहायचं फक्त. पी आर. सिम्पल आहे या गोष्टी. 4 मार्क्सचा क्वेश्चन खूप इझी आहे. फक्त पहिला काढा बाकीचा ऑटोमॅटिक येऊन जाईल. कोणाचा मिड पॉईंट येतो? पी आर. मग याचा कोण काढते आपण? क्यू काढते ना. मग x4 इज इक्वल टू एक्स कॉर्डिनेटसाठी पहिल्याची बेरीज करा. 16 आणि 8. बरोबर आहे का? 16 अधिक 8 भागीला 2 किती येईल ते? 24/2 किती? 12. हां आणि वाय कॉर्डिनेट सांगा किती येईल त्याचा? सांगा बरं तुम्ही. वाय कॉर्डिनेट मिड पॉईंट कोणाचा आहे? पी आरचा. मग पी आरचा वाय कॉर्डिनेट काय? 12 आणि 16 किती येईल? 12 अधिक 16 सांगा. 28/2 किती झालं? आता
हा झाला. आता कोणता राहिला यस. यस कोणाचा मिड पॉईंट आहे आर बीचा. यस x6 y6 is the midpoint of segment RB. कोणाचा मिड पॉईंट येतो RB. मग पहिला x घ्या त्याचा x6 काय येईल मग त्याचा 8 अधिक 0 अपॉन 2 किती येईल सांगा. x6 आला तुमचा 4. त्याच्यानंतर y6 किती येईल y6 16 अधिक 20 किती 36 अपॉन किती 2 किती मग 36 भागेला 2 18. 13 कसे रे 26 भागेला 2 थोडी 18. हे झालं फायनल आन्सर. मग काय लिहायचं तुम्ही देअरफॉर द कोऑर्डिनेट्स आर एक एक लिहायचं आता फक्त. कोणता कोणता काढला P 16 12. त्याच्यानंतर कोणता काढला क्यू किती आला रे क्यू कुठे 12 आणि 14. त्याच्यानंतर आर किती आला 8 आणि 16. आणि शेवटचा किती आलेला आहे यस कुठे 4 आणि 18. समजलं. क्वेश्चन लेंदी आहे अवघड नाही आहे. घ्या लिहून. हा आता सेम क्वेश्चन आहे तुम्हाला प्रॉब्लेम सेटवर कवर करून घेतेच. प्रॉब्लेम सेट थोडा डिफरंट आहे पण टाईप याच पद्धतीने आहे. क्वेश्चन नंबर 19. हां आता तुम्हाला त्यांनी एंड पॉईंट न देता मधातले पॉईंट दिलेले. कोणते पॉईंट दिलेले मधातले. एंड पॉईंट नाही दिलेले त्यांनी. त्यांनी पॉईंट दिलेले तुम्हाला क्यू दिलेला आहे आणि यस दिलेला आहे. बघा हा पॉईंट दिलेला त्यांनी क्यू आणि यस. हे पॉईंट वापरून बाकीचे पॉईंट काढायचे. कसे काढायचे आता ते बघू आपण. क्यू दिलेला आहे त्यांनी. बघितलं क्वेश्चन बघितला सर्वांनी. 12 आणि 14 यस आहे 4 आणि 18. हेच आहे खरे कोऑर्डिनेट. हाच क्वेश्चन वाटतं. क्यूचे कोऑर्डिनेट किती काढले होते आपण 12 आणि 14 बरोबर आहे ना. आणि यसचे कोऑर्डिनेट किती होते 4 आणि 18. म्हणजे बाकीचे सेम कोऑर्डिनेट येणार आहे सगळे. माहिती आहे तुम्हाला हे सगळे कोऑर्डिनेट सारखेच येणार आहे. कारण जर हा तो क्वेश्चन सेमच दिसून राहिला फक्त विचारण्याची पद्धत बघा. दोन्ही क्वेश्चन एकच आहे फक्त विचारण्याची पद्धत. त्याच्यात AB दिलं होतं. काय दिलं होतं AB. याच्यात काय दिलेलं आहे QS. म्हणजे मागच्या क्वेश्चनचे जे कोऑर्डिनेट होते सेम येणार आहे. बघू कसे आणायचे आता. सर्व झालं का बघा आता क्यू आणि यस. आता तुम्हाला म्हटलं मी कोऑर्डिनेट काय करायचं सुरुवातीला असे लिहून ठेवायचे तुम्ही. तेव्हा कळेल तुम्हाला की काय वापरायचं आपल्याला. याचे किती येतील 12 आणि 14. याची किती आहे 4 आणि 18. आता मला सांगा हे दोन वापरून आपण काय काढू शकतो सांगा बरं. मिड पॉईंट आर. कोणता पॉईंट काढू शकतो आर. बरोबर आहे. बघा आता लक्ष द्या बरोबर. समजा आपण याला बाकीच्यांना काय म्हणू आपण x1 y1 x2 y2 याला x3 y3 आणि याला x4 y4. आता एक एक कोऑर्डिनेट घ्यायचा. बघा कोणता घेणार सुरुवातीला आर x3 y3 इज द मिड पॉईंट. कोणाचा मिड पॉईंट आहे सांगा मिड पॉईंट ऑफ कोणाचा QS सिगमेंट QS बरोबर आहे. मग देअरफॉर x3 एकदा लिहायचं. मागच्या क्वेश्चनमध्ये लिहिलं नाही करे आपण बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. एकदा टाका फक्त कोणतेही पहिल्या कोऑर्डिनेटमध्ये एकदा टाकून द्यायचं बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. म्हणजे त्यांना माहिती आहे की तुम्हाला येतं काहीतरी. हां बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. x3 काढायचं आहे. सांगा तुम्ही आता मला x3 सांगा. x3 कसा काढणार 12 अधिक 4 बरोबर 12 अधिक 4 अपॉन 2 किती
16/2 8. y3 14 अधिक 18 किती येईल मग हे 16. बघा सेम आले का नाही, सर्व सेम येणार आहे ते, कारण कॉर्डिनेट्स त्याचे कोणाचे काढलेले आहे, कॉर्डिनेट कोणाचे काढले आपण हे आर, किती 8 आणि 16. समजलं. आता सांगा तुम्ही काय करायचं मला. सेक्शन फॉर्म्युला वापरायची गरजच नाही, ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा यस कोणाचा मिड पॉईंट आहे, इकडून चालू करू का सुरुवातीपासून. आता बघा हा पी कोणाचा, हा क्यू कोणाचा मिड पॉईंट आहे, पी आणि आर. मग बघा आता क्यू कोणाचा मिड पॉईंट आहे, पी आणि आर. मग क्यू, आता बघा हा क्वेश्चन आणि तो क्वेश्चन थोडा फरक समजायला तुम्हाला कळायला पाहिजे की तिकडे शेवटचे कोऑर्डिनेट दिलेले होते, इकडे मधातले दिलेले होते. मग काय लक्षात ठेवायचं, तुम्ही 5 भाग केलेले, शेवटचे कोऑर्डिनेट दिले तर दोन्ही फॉर्म्युला यूज करावं लागतील, दोन्ही पण यूज करावं लागतील. आणि जर मधातले कोऑर्डिनेट दिलेले तर दोन्ही यूज करायची गरज नाही. आता बघा क्यू 12 आणि 14 कोणाचा मिड पॉईंट आहे, इज द मिड पॉईंट ऑफ. आता हे कोऑर्डिनेट का टाकतो मी, कन्फ्युजनचं कामच राहत नाही काही, समजलं ना, टाकून द्यायची. मिड पॉईंट ऑफ कोणाचा आहे सांगा पटकन, क्यू कोणाचा मिड पॉईंट आहे, पी आणि आरचा. मग देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. आता हा दिलेला आहे, इकडे लक्षात द्या, दोन्हीमध्ये फरक सांगतो तुम्हाला. x3 दिलेला होता का, नाही, म्हणून x3 लिहिलं होतं. आता हा दिलेला आहे, मग इथं काय लिहिसाल 12, समजलं, काय लिहिसाल 12. हा दिलेला आहे. आता हा आला कधी ते सांगा बरं मला, या दोघांची बेरीज केल्यावर. कोणाकोणाची, x2 आणि x3. कोणाकोणाची बेरीज केल्यावर x2 आणि x3. पण x3 काय आहे 8, म्हणजे x2 अधिक 8 भागीला 2, समजलं. आता 14 कधी येतील मग, कोणाकोणाची बेरीज, y2 16, y2 अधिक 16, या दोघांची बेरीज. हे लक्षात ठेवा, नाही तर मग सेक्शन फॉर्म्युलाने थोडं अवघड जाईल ते. 12 गुणिले 2 किती, हे झाले 24. 14 गुणिले 2 किती 28. मग x2 किती येईल सांगा, 24 + 8, डायरेक्ट सोडवायचं. x2 आलं 16, y2 किती येईल 28 + 16 किती येईल 12. आले का बरोबर. कोणाचे आलेले ते, पीचे. कोणाचे आले, पी 16 आणि 12. सेम रिटर्न आहे. आता पी कोणाचा मिड पॉईंट आहे, पी इज द मिड पॉईंट ऑफ. पीचे कोऑर्डिनेट लिहून घ्या 16 आणि 12. थोडा स्टडी करावाच लागणार बरोबर तुम्हाला याचा, फक्त घ्यायचे कसे कोऑर्डिनेट. मिड पॉईंट ऑफ कोणाचा आहे, पी मिड पॉईंट कोणाचा आहे, ए क्यू, सिगमेंट ए क्यू. जो मिड पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट जर दिलेले असेल तर डायरेक्ट टाका. किती दिलेला आहे 16. बरं हा 16 येतो कधी मग, या दोघांची बेरीज केल्यावर. कोणाकोणाची, x1 आणि 12. एक माहिती एक माहीत नाही, एवढं कुठं डोकं लावायचं. 16 गुणिले 2 किती, नक्की का. मग x1 किती येईल 32 + 12 किती 20. हां आता याचा y कोऑर्डिनेट किती आहे 12. 12 केव्हा येईल सांगा बरं, y1 + 14, y1 + 14 अपॉन 2. 12 गुणिले 2 24. मग y1 किती येईल 24 + 14 किती 10. झाला. इकडली सगळी सिस्टीम झाली का. कोणत्या पॉईंट राहिला आता 20 आणि 10. हे नंतर पेन्सिलनं इरेज करून टाकायचं, ते पेन्सिलनं नाही इरेज करायचं. कशाने इरेज करणार, इरेजरनं. आता हे झाले सगळे पॉईंट. आता कोणता काढायचा, बी. मग बी काढण्यासाठी कोणता मिड पॉईंट घेणार तुम्ही, यस. यस 418, यस 418 इज द मिड पॉईंट ऑफ. कोणाचा मिड पॉईंट आहे तो सांगा, यस आर आणि बी, सिगमेंट आर बी. यसचे कोऑर्डिनेट दिलेले बघा. याच्यातला हा जो पहिला आहे, पहिला क्वेश्चन पहिला पॉईंट आणि बाकीच्या पॉईंटमधला फरक समजून घ्या. इथं दिलेलं नव्हतं काही म्हणून आपण x3 घेतला. इथं सगळीकडे काय दिलेलं आहे कळालं, इथं दिलेलं आहे म्हणून जो दिलेला आहे x इकडून लिहिला, y इकडून लिहिला. इथं पण 16 दिलेले म्हणून इकडल्या साईडला लिहिले, 12 इकडल्या साईडला लिहिले.
इथे x3 माहीत नव्हता, म्हणून तो एक गोष्ट इकडली माहीत नाही, इकडल्या दोन्ही गोष्टी दिलेल्या राहतील. आणि इकडली गोष्ट जर दिलेली राहील तर इकडली एक गोष्ट अननोन राहील. आता याच्यात बघा समजून घ्या. पहिला कोऑर्डिनेट किती दिलेला आहे 4. 4 येतो कधी 8 अधिक x4, बरोबर आहे ना. 8 अधिक x4 अपॉन 2, मग 8 प्लस x4, 4 दुनी 8, x4 इज इक्वल टू 8 मायनस 8 किती रे, बरं झालं सांगितलं. हां, त्याच्यानंतर 18 कधी येतो सांगा. 16 अधिक y4. 16 अधिक y4 अपॉन 2, 16 प्लस y4, 2 गुणिले 18 36, y4 इज इक्वल टू 36 मायनस 16 किती येतील 20. समजलं, कळालं का. सेम मागचे कोऑर्डिनेट आहे, बघून घ्या लिहून. मग आता तुम्हाला विचारलं होतं फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ AP/RB, मग फायनल आन्सर कसं लिहिणार. कोऑर्डिनेट्स ऑफ पहिला कोणता आहे ए, किती येईल. ए कुठं काढला आपण, ए बघा कुठे ए. आता मला सांगा, आता याच्यात कन्फ्युजन झालं का तुम्हाला. एक मिनिट इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला ए काढायचं. ए साठी काय घेतलेलं आहे x1 y1. कुठे x1 y1, x1 y1 20 10 असं लिहावं लागेल फायनल आन्सर. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे, कोणता अननोन होता क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये पी. आता पी साठी कोणते घेतले होते आपण x2 y2 कुठे, हां 16 आणि 12. त्याच्यानंतर आर साठी काय घेतलं होतं x3 y3 किती 8 आणि 16. त्याच्या डायरेक्ट लिहून दिले नाही मी तुम्हाला, जास्त डोकं लावायची गरज नाही. त्याच्यानंतर बी नाही यस काढायचे ना, बी हां बरं बी किती आलेलं आहे 0 आणि 20. घ्या लिहून. थोडा अभ्यास करा, हे क्वेश्चन खूप इझी आहे. हा स्टारवाला क्वेश्चन आहे, हा इम्पॉर्टंट आहे. इकडे लक्ष द्या, त्या 5 कॉन्ग्रुएंट पार्टपेक्षा हा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यात थोडा विचार करावा लागणार तुम्हाला. घ्या लिहून. काही प्रॉब्लेम नाही ना, असला तर सांगा.